सगळे जोडपे आले का? आता पूजेला सुरुवात करायची का? अगोदरच वेळ झालाय. हो हो, करा सुरुवात, महाराज करा. सगळी जोडपी जागेवर बसा. मन शांत करून आपण सत्यनारायणाची पूजा करूया. सगळेजण हात जोडून बसा, नंतर गप्पा करायच्या. इतकं शांत बसायला लावते, माझे तर पाय दुखून गेले. थोडा वेळ सहन कर पद्मा. आणि डोक्याचा घुंगट मागं करणं. नाही नाही, मी तसाच राहू देणार आहे. आता सगळेजण अक्षता घ्या. आप्पाजी, त्या अक्षता खायच्या आहे का? दिन्या, शांत बस. अरे, त्या डोक्यावर टाकायच्या असतात. घ्या, एक जण हे फुलं आणि अक्षता वाटा. जा दिन्या, अक्षत घे, ते फुलं दे, वाट सगळ्याले. महाराज, मी पहिले बायाला वाटू का माणसाला वाटू? नाही वाटलं तरी चालते. घ्या काका, फुलं घ्या आणि गोड गोड बोला. दिन्या, हे काय ती संक्रांत आहे का? गोड गोड बोला. फक्त फुलं वाटायचं काम कर. मला वाटलं असंही बोला लागते. हे घ्या आप्पाजी. हे घ्या आई, तू सगळ्याला वाटून दे इथं. हो हो, तू बस जागेवर जाऊन. आता सगळेजण माझ्या मागे मंत्र म्हणा. महाराजजी, मंत्र हळू म्हणजा, आम्हाला स्पष्ट समजले पाहिजे. हळूहळू म्हणा, थोडे थोडे. हे काय नाही म्हणा तर आम्हाला म्हणता नाही येणार. ओम नमो गणपताय नमः. ओम नमो गणपताय नमः. ओम नमो गणपताय नमः. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. भावनेने केलेली पूजा देवाला जास्त प्रिय असते. हो हो, मन स्वच्छ असेल तर देव सगळं ऐकतो. पूजा कधी संपणार महाराजची? काऊन रे दिन्या, मला प्रसाद खायचा आहे. प्रसाद कधी मिळणार? शांत राहा आता, जास्त बोलू नको, मिळते सगळं. शांता काकूची आई केव्हा आली? पद्मा, इथं बोलू नको. शांता काकूनं बोलावून घेतलं, आम्हाला नाही सांगितलं. आमच्या नातेवाईकाला बोलावली. कुणाला कोण नाही बोलावलं, त्या का अचानक आल्या त्या. असंच म्हणणार आहे. आता सगळ्यांनी एक एक जोडपं येऊन नमस्कार करा देवाला. या पहिले कोण येते? जा शांत तू. नाही, तुम्ही मोठे आहे, तुम्ही जा. आम्हाला तर कधी कोणी म्हणत नाही, पहिले जा. जा पद्मा, तू जा पहिले. जा पंजाब भाऊ. पद्मा, काही लहान मोठ्याचं नाही आहे, कोणी जाऊ शकते. या या, सगळेजण या, वेळ नका करू. बोला सगळेजण, सत्यनारायण भगवान की जय. एक एक जोडपे या आणि पूजा करा. चला, आपलं काम झालंय, येऊ द्या सगळ्याले. टोपी कुठून आणली का पंजाब? अलगच टोपी दिसून राहिली तुझी. डोकसारखी असणार तर टोपी बी फिसलून राहिली. सर, प्रसाद खाली बसायला तयार नाही इथं. पूजा केली आणि भरभर बाहेर गेले. घे रे वाट. कोण वाटते प्रसाद? ग्रीष्मा वाट बरं. मी वाटतो. नको, तू नाही वाटू, ग्रीष्मा वाटते. तू वाटता वाटता काय करशील काही सांगता येत नाही. मी वाटतो म्हणजे वाटतो, बरोबर वाटतो. पहिले मग हातात देऊन दे, मी सगळ्याला बरोबर वाटतो. मग दिने का उष्ट्या हाताने वाटतं का मग तू? काकू द्या, मी वाटतो, दोघे जण वाटतो आम्ही. एक जणच्या हाती दही द्या, एक जणच्या हाती पूजा सत्यनारायणाचा प्रसाद द्या, शिरा. हो, तसं करा. जा प्रसाद वाटा. पूजा मस्त झाली. काकू, रीता नाही आली काय माहित? तयारी करून आली ती. पूजा संपली तरी आली नाही अजून. पद्मा, तू काय म्हणत होती? का तुम्ही तुमच्या पाहुण्याला बोलावलं ना, आम्हाला नाही सांगितलं? आई अचानक आली, तिला माहीत बी नाही. येणारच होती तर आली ते. तर तुम्हाला काय मनाई केली का मी? तुम्ही बोलावू शकत होते. आजी काकू, मजाक केली. कोणती मजाक आहे? केव्हा आले आजी तुम्ही? सकाळीच आली बाई. जेवणाची झाली का तयारी सगळ्याची? बाहेरच लावून ना स्टॉल? का पंगत वाढते का स्टॉल लावते? वाढाले कोण आहे जी काकू? स्टॉलच लावू द्या. पण बाई, एवढी मोठी पूजा केली तर पंगतच वाढू दे ना. नाही जी, वाढण्यावाले कोणी भेटले पाहिजे ना. मस्त वाटून राहिलं पूजा झाल्यावर, शांत शांत. देवा सत्यनारायण, मी सगळ्याकडून तुम्हाला आमच्यात चूकबूक झालीच तर माफी मागतो. आमच्या सगळ्या कुटुंबियांना सुखी समाधानी ठेव.
आणि थोडीशी पद्मावहिनीला अक्कल द्या. का बरं चंदा अशी बोलते? मला अक्कल नाही का? तुला माझ्याशिवाय बोलल्याशिवाय माझ्याविषयी काही जमतच नाही. आईजी, एवढा मोठा आपला मंग कमी कांड झाला का? म्हणून राहिली का सगळ्याला अक्कल द्या. तुम्ही दोघी एकामेकीच्या बाजूला राहा बरं. शांती, बाहेर जा. काय आहे पाहुणे? कसं काय आहे जेवणाचं? काय आहे तर आम्ही बसतो मंदिरात. हो हो जातो. चाल सुनीता, चाल पद्मा, बाहेर जाऊ आपण. अगं चंदे, आपण पूर्णाचा प्रसाद केलाय, तू आणलाच नाही घरून. आणि माझ्या घरची रीता तर अजून आली नाही आहे. जा घेऊन येतं का? खूप नाही येत आहे. मी पण आणला आहे. मी आपला नैवेद्य सगळ्यांनाच आणला आहे ना. सत्यनारायण भगवानच्या नावाने केलेला हे आहे पुरण. मी सकाळी उठून केला. जा चंदा घेऊन ये. तुम्ही रीता वहिनीला फोन करून पहा ना. उचलला तर पाहिजे फोन. महाराणी कायची तयारी करताय माहित नाही. हो, तू जा आणि घेऊन ये. हो का मग? जा पटकन. तर असं कर, तू थांब इथं, तुझी गरज पडेल. मी जाऊन येऊ का? तुम्ही केव्हा जाण केव्हा यान, मीच जातो. एवढं मोठं अरेंजमेंट केलं, सगळे लग्न आहे म्हणून इथे. हो, तसंच वाटून राहिलं. तुमच्या कोणाची वाट पाहून राहिला इकडे? तुमच्यासारखी भुलक्कड शांताबाई बी आहे. त्याच्या आईची आली म्हणा वेळेवर, त्यांनी नैवेद्य करून ठेवला होता. आणि काय मेथी आंबा का काय आहे म्हणे, तो आणतो म्हणे. म्हणून महादेव वाट पाहून राहिला. मी दाखवून देतो नैवेद्य, मग आणा तुम्ही. आणल्यावर तुम्ही दाखवून द्यायचा. हो हो दाखव. ही शांती अजून आली नाही. घरी गेली, अटकली का तर माहीत नाही. काकाजी, काही काम असेल तर सांगा. कोणतं काम नाही आहे. चालणं बसानं वाढवायचं, बसानं सगळ्याला बसवानं. बुडोबालने आणलं का? बरं बोलावून जा, घेऊन ये. गोपाल बोलावून घेऊन ये. आणि गावातले लोक जेवढे आहेत त्याला बोलावून घेऊन ये. मी तर जास्त ओळखत नाही. या मोहल्ल्यातले बोलावणार बुडोबासोबत. बुडुबाला सांगून दे, बुडुबाला ओळखते. हो काकाजी. पुरं गाव जेवायला सांगितलं महादेव, काही कमी नाही पडलं पाहिजे. बायानी ऐकलं नाही. मागवरून घेईन, मागवरून ते एकाने पूर्ण स्वयंपाक करतो म्हणलं. उद्या नाही, हे बी हाय, लय अन्न आहे. आंब्याचा रस असतं किती मोठा केला आहे. नवीनच लावले यावेळेस बायानं, मागवरून ये मागवरून ते. पाहू आपण ह्यावेळेस बी तसं कसं होते तर. चला पाहून घेऊ आपण काय झालं स्वयंपाक का काय. ठीक आहे, मग चला तिकडे जाऊन पाहू. तू कोण उभा आहे? शांतीची वाट पाहून राहिलो. ते घरी गेली, प्रसाद केला म्हणे, ते आणतो म्हणे. आनंद ना? आनंद म्हणा. या मग सगळेजण जेवण करायला. पहा उद्या जेवणात काय काय आहे तर.